नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे नियम सांगणार आहे। बऱ्याच लोकांना संपूर्ण नियम काय असतात, काय अटी असतात, त्याचे महत्त्व काय हे समजत नाही, तर ते मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते। मित्रांनो, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एका गव्हाच्या पोळीचा नैवेद्य गाईला तसेच 4 कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। हे केल्याशिवाय गुरुचरित्र वाचनास सुरुवात करू नये। श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। तसेच दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे। तसेच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेस 1 धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास स्व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही। मित्रांनो, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये। स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबावर जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळीविषयी अशीच काळजी घ्यावी। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। मित्रांनो, सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। श्री गुरुचरित्र वाचनाची दिवसवार पद्धत। पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, 5वा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53। मित्रांनो, श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत। 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घाला किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेत खंड पडू देऊ नये। शक्यतोवर भूमिशयन करावे। मित्रांनो, श्री गुरुचरित्र 3 दिवसीय असू नये। 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे। वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे। श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभवपूर्वक साक्षात्कार होतो। हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे। दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना किंवा भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे।